ठीक आहे. सो या ठिकाणी कंपोनंट्स जे असतात बेटा मिक्सचरचे ते कॅन बी सेपरेटेड बाय सिम्पल फिजिकल मेथड. आपल्या घरी पण बघा गव्हाचं पोतं वगैरे शेतामधून आणल्यानंतर आपण निवडतो बघा जेवण, गहू वेगळे करतो बरोबर आहे ना, आणि काय करतो माती सुद्धा डेकाडू असतात ना, लहान 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 डेक असतं बघा जेवण, ओके नाही, मातीचे डेकाडू असतात ते आपण काय करतो बेटा दूर करतो. म्हणजे काय होतं, बाय फिजिकल मेथड आपण माती आणि गहू वेगळं वेगळं करतो, आणि माती आणि गहू या दोघी जणांच्या प्रॉपर्टी कशा आहे, वेगळ्या वेगळ्या आहे बरोबर आहे की नाही. दोघांची चव कशी आहे, वेगळी वेगळी. जरी ते एकत्र राहिले 10 वर्ष जरी बरोबर आहे, तरी सुद्धा त्यांची फिजिकल प्रॉपर्टी जी असते, केमिकल प्रॉपर्टी जी असते ती सेम टू सेम राहते, ओके नाही. गहू गहूच राहता, माती मातीच राहते बरोबर आहे. मातीचं चव जशी असते तशीच राहते आणि गव्हाची चव पण बदलत नाही. सो मिक्सचर मध्ये आपण इझिली काय करतो, त्यांना सेपरेट करतो बाय सिंपल फिजिकल मेथड. बट हे वाक्य फक्त हेटेरोजिनियस मिक्सचर साठी आहे, लक्षात ठेवा. हा, मिक्सचरचे 2 टाइप्स आहेत, लक्षात आलं का. हे जे सेंटेन्स आपण या ठिकाणी केलेलं आहे मी, ते फक्त होमोजिनियस साठी, सॉरी हेटेरोजिनियस साठी आहे, होमोजिनियस साठी नाही आहे. हा, दिस सेंटेन्स इज नॉट फॉर द homogeneous, it is for the heterogeneous method, but it is for the homogeneous also. कसं काय सांगतो तुम्हाला, ठीक आहे ना. पहिले तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट घ्या की मिक्सचर म्हणजे काय. मिक्सचर मध्ये ज्या काही कंपोनंट असतात ते कंपोनंटच्या प्रॉपर्टी सगळ्यांच्या सेम टू सेम असतात, आणि त्यानंतर इंडिव्हिज्युअल, हा, प्रत्येकाच्या सारख्या राहतात, बदलत नाही, आणि यांचे कंपोनंट्स आपण वेगवेगळे करतो, सेपरेट करतो बाय सिंपल फिजिकल मेथड्स. सो स्क्रीनशॉट घेतला का तुम्ही, घेतला, ओके. चलो बघा आता मिक्सचर्स क्लासिफिकेशन. तुम्हाला मी आताच बोललो बोलता बोलता, क्लासिफिकेशन किती बेटा मिक्सचरचं, 2 आहे बरोबर आहे ना. The mixtures are classified into 2 types. First is homogeneous mixture and second thing is heterogeneous mixture. So we see the homogeneous mixture first of all. So what is homogeneous mixture? What is a homo? What is the meaning of homo? Homo means same. कळतंय का? Homo means same. आणि होमोचं मिनिंग मी या ठिकाणी घेईन एक सारखं, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आपण मिक्सिंग करतो पण ज्याच्यामध्ये सगळं एक सारखं असेल, जसं की पाणी आहे, ठीक आहे ना. वी टेक द वॉटर इयर, ओके ना. वॉटर इयर घेतला आपण, वॉटर घेतलं, आणि या वॉटर मध्ये आपण काय केलं, H2O मध्ये आपण घेतला सॉल्ट, NaCl घेतला, NaCl, इट इज सॉल्ट, NaCl, ओके. आता या दोघांना आपण मिक्स केलं बरोबर आहे, वॉटर प्लस सॉल्ट म्हणजे मीठ, दोघांना मिक्स केलं. मिक्स केल्यावरती आपल्याला 2 लेअर दिसले का, नाही, आपल्याला फक्त एकच लेअर दिसलं. पण म्हणजे काय झालं, ते एकमेकांमध्ये ते एकजीव झाले. कळतं तुम्हाला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोजिनियस इन द मराठी, एकजीव है ना, एकजीव होणं बरोबर आहे, एकमेकांमध्ये एकजीव होता आपण आहे ना. सो वॉटर अँड NaCl यांचं जेव्हा आपण मिक्सिंग केलं तेव्हा हे मिक्सचर जे झालं ते होमोजिनियस झालं, म्हणजे एकजीव झालं. आणि आता आता मला सांगा, याच्यामध्ये वॉटर कुठे आणि NaCl कुठे. आपण बघू त्या ग्लासला, बिकर असेल तो बिकर म्हणजे या ठिकाणी काचेपासून बनलेला ग्लास, त्याच्यामध्ये घ्या बरे, तुम्हाला समजणार नाही की वॉटर आहे का NaCl आहे. पण जेव्हा तुम्ही त्याची चव घेणार तेव्हा तुम्हाला समजेल, अरे रे हे वॉटर सुद्धा आहे आणि या वॉटर मध्ये काय आहे, मीठ आहे बरोबर आहे. साखर घ्यावर, परत शुगर घ्यावर, त्यामध्ये शुगर घ्या, लेमन ज्यूस घ्या, सगळ्यांना मिक्स करा, सगळे कसे होमोजिनियस बनतील. फिल्टर करा, कोणाला समजणार नाही की लिंबू पाणी आहे, असं वाटतं की पाणीच आहे. पण जेव्हा तुम्ही त्याची चव घेणार तेव्हा तुम्हाला कळेल की त्यामध्ये वॉटर पण आहे, NaCl पण आहे, बाकीचे टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी असतील. सो होमोजिनियसचा अर्थ होतो बेटा एकजीव, ज्याच्यामध्ये फक्त एकच लेअर असतं. याच्यामध्ये तुम्हाला एकच लेअर दिसते, 2 लेअर दिसते तुम्हाला नाही, बघा एकच आहे, हा पूर्ण एकच पोर्शन आहे, एवढा एकच आहे. पण या एवढ्या पोर्शन मध्ये ओके नाही 2 3 4 कंपोनंट आहेत, बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी एकाच पोर्शन मध्ये, एकाच लेअर मध्ये वेगळे वेगळे पदार्थ बेटा. सो दॅट
याला म्हणतो आपण होमोजिनियस मिक्सचर, ज्याच्यामध्ये वाटामध्ये बेटा होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय ऍक्च्युअली बघू आपण. व्हॉट इज द थिअरी अबाउट दिस? द मिक्सचर इन विच all the components are present uniformly are called as homogeneous. Uniformly ते कसे असं बेटा पूर्ण components are present in uniform. आता दाखवलं तुम्हाला पिक्चर मध्ये सगळे कसे सारखे असतात ओके नाही, त्याच्यावर समजत नाही त्याच्यामध्ये किती सबस्टन्स आहेत तर, कारण त्याच्यामध्ये एकच लेअर असतं, युनिफॉर्मिटी असते बेटा. ठीक आहे बघा, द कॉम्पोनंट्स ऑफ मिक्सचर्स म्हणजे हे कॉम्पोनंट जे असतात ना या होमोजिनियस मिक्सचरचे ते प्रेझेंट असतात कशामध्ये बेटा, एकाच लेअर मध्ये, एकाच लेअर मध्ये. ओके, द कॉम्पोनंट्स ऑफ मिक्सचर आर प्रेझेंट इन सिंगल फेज. सी हियर, 8वीच्या वर्गामध्ये 8वीचे मुलं, 10वीच्या वर्गात 10वीचे विद्यार्थी, मुली असो का मुलं असो, कळतं तुम्हाला या ठिकाणी. दे आर होमोजिनियस, दे आर युनिफॉर्म. 11th स्टँडर्ड मध्ये जे विद्यार्थी असतील दे आर युनिफॉर्म, बरोबर आहे ना. ऑल द कॉम्पोनंट्स प्रेझेंट युनिफॉर्म. 11वीचे पूर्ण विद्यार्थी, त्याचा अर्थ काय होतो, जरी ते मिक्सिंग आहे ना, मिक्सिंग आहे बरोबर आहे ना. 11वीच्या वर्गामध्ये प्रत्येक मुलगा मुलगी कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येकाचं कसं आहे वेगवेगळे, बट दे आर होमोजिनियस. त्यांचा सर्वांचा ड्रेस कोड एकच ठेवला, समजा ड्रेस कोड ठेवला आपण, युनिफॉर्म ठेवला आपण, युनिफॉर्म ठेवला तर 11वीच्या मुलांचा युनिफॉर्म, सायन्सचा वेगळा, आर्ट्सचा वेगळा, कॉमर्सचा वेगळा. सो युनिफॉर्मिटी असते. तर युनिफॉर्मिटी म्हणजे काय, एक सारखापणा असतो त्यांच्यामध्ये, एका ठिकाणी असतात बरोबर आहे, पण ते एकसारखे असतात. 11वीचे विद्यार्थी 11वीच्या वर्गामधले सगळे विद्यार्थी 11वीचे. सो एका बिकर मध्ये बघा, हा बिकर आहे आणि या बिकर मध्ये जर एवढं होमोजिनियस मिक्सचर आहे तर या होमोजिनियस मिक्सचर मध्ये ए पण असेल, बी पण असेल, सी पण असेल, डी पण असेल बरोबर आहे. वॉट एव्हर दॅट कॉम्पोनंट्स, आय डू नॉट नो किती कॉम्पोनंट असतील, एक असेल, दोन असेल, तीन असेल, दोन असतील ना, मिक्सचर हा दोन असतो, मिनिमम दोन तरी पाहिजे, दोन असतील, तीन असतील, चार असतील, पाच असतील, बट दे आर इन द सिंगल फेज, एकाच लेअर मध्ये. लेअर किती बघ त्याच्यामध्ये, एकच लेअर आहे बघा, ही एकच लेअर आहे एवढी, दिस इज वन लेअर अँड दॅट वन लेअर कंटेनिंग लॉट्स ऑफ कॉम्पोनंट्स. सो दिस इज अ मिक्सचर, uniformity in the uh, components, that is called as homogeneous mixture. Water plus salt, water plus sugar, water plus alcohol, these are the examples of homogeneous mixture. So homogeneous जर तुम्हाला मिक्सचर बघायचं असेल तर घरामध्ये पाणी घ्यायचं, ग्लास मध्ये जो काचेचा असेल त्याच्यामध्ये वॉटर घ्यायचं, त्यामध्ये टाकायचं सॉल्ट, त्याला करायचं मिक्स आणि बघायचं, जे तयार झालेलं आहे त्याला म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर. परत दुसरं घ्यायचं, ऍक्टिव्हिटी करायची, दुसरी ऍक्टिव्हिटी काय करायची, घ्यायचं परत वॉटर, एका ग्लास मध्ये घ्यायचं, शुगर टाकायचं, त्याला मिक्स करायचं, मिक्स केल्यावरती मग बघायचं पूर्ण शुगर डिझॉल्व झाली, पूर्ण शुगर डिझॉल्व झाली, विरघळली की मग बघायचं, आणि बघताना म्हणायचं की इज अ होमोजिनियस मिक्सचर. प्लस ग्लास घ्यायचा, वॉटर घ्यायचं आणि अल्कोहोलची बॉटल घ्यायची, ठीक आहे, ते झाकण ओपन करायचं आणि टाकायचं अल्कोहोल आणि बघायचं, थोडं मिक्स करायचं, काय होईल बेटा, युनिफॉर्म, सगळं कसं सारखं असेल. सो होमोजिनियस मिक्सचर, द मिक्सचर इन विच all the components are present in uniformly are called as homogeneous mixture. Uniform चा अर्थ होतो बेटा सिंगल फेज. सो प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. हे सर्व प्रॅक्टिकली बेटा, हे सर्व प्रॅक्टिकल्स आहे. जर तुम्ही जेव्हा तुम्ही करसान प्रयोग कुठल्याही केमिकलचा, ठीक आहे ना, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, या विचार करायचा आहे, जर सगळे कंपाऊंड टाकल्यानंतर ते दिसलं नाही आपल्याला, एकच लेअर दिसला तर समजून घ्यायचं की ते होमोजिनियस मिक्सचर आहे. हा, त्याच्यानंतर पुढचा जो क्लासिफिकेशन बेटा मिक्सचरचं ते आहे बेटा हेटेरोजिनियस मिक्सचर. हेटेरोचा अर्थ होतो बेटा डिफरंट, हेटेरोचा अर्थ, होमोचा अर्थ होता सेम, हेटेरोचा अर्थ बेटा डिफरंट, वेगळं वेगळं, ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये बघा द मिक्सचर इन विच ऑल कंपोनेंट्स आर प्रेझेंट यस नॉन युनिफॉर्मली. नॉन युनिफॉर्मली म्हणजे काय बेटा, ज्याच्यामध्ये दोन किंवा अधिक लेअर असतील असा. हा, जसं की आपण घेतलं ऑइल, एक ऑइल इन वॅट अँड वॉटर, ठीक ना, जर आपण ऑइल घेतलं बेटा आणि घेतलं आपण वॉटर, तर तुम्हाला माहिती की आपण म्हणतो ना
आई मला तरंग तरंग दे, म्हणजे आपण काय करतो आपल्या भाजीवरचं तरंग घेत असतो. म्हणजे तरंग कुठं असतं मग ऑइलचं, ते असं कुठं वरती. तुमच्या डोक्यात जर आलं, शंका आली की का बाबा ऑइल कुठं असतं, तर घाबरायचं कारण नाहीये. ऑइल कुठं असतं याचं उत्तर तुम्हाला कोण देईल बेटा? भाजीचं तरंग. भाजीला तरंग कुठे येतो? वरती येतो ना. म्हणजे ऑइल कुठं असतं मग? वॉटरच्या वरती असतं. ध्यानात ठेवायचं, ऑइल इज प्रेझेंट ऍट द टॉप ऑफ द वॉटर. ठीक आहे ना. डेन्सिटी त्याची कमी असते ऑइलची, म्हणून वॉटरची डेन्सिटी जास्त असते बेटा, म्हणून तो खालती असतो. जो डेन्सिटी मध्ये कमी असतो तो वरती असतो, जो डेन्सिटी मध्ये जास्त असतो तो खालती असतो. कळतंय का? ज्याची डेन्सिटी जास्त तो बॉटम मध्ये, ज्याची डेन्सिटी जास्त कमी तो त्या ठिकाणी टॉप मध्ये. ठीक आहे ना. तो तरंगतो ना, हलका असतो बेटा तो. सो या ठिकाणी ऑइल इज फ्लोटिंग ऑन द अपर सरफेस ऑफ द water, so water has more density than the oil, but here आपण काही डेन्सिटी विषयी बोलत नाही याच्यामध्ये. सो लिसन हियर, what happen when water and oil are mixed, है ना. when water and oil are mixed, in that time the water layer and oil layer are separated, are separated into two forms, in the two compartment. That is, one compartment is oil and another compartment is water. So here compartment system is there, is called as non-uniformly. Non-uniformly means they are divided into two or more, yes, layers, two or more phases. ठीक आहे ना. तो नॉन युनिफॉर्मचं मिनिंग बेटा, दोन किंवा अधिक लेयर्स मध्ये त्याचं काय होत असतं, प्रेझेंट त्या ठिकाणी तो होत असतो. तुम्हाला दाखवलं ना ऑइल अँड वॉटरचं, ऑइलचं लेअर आणि वॉटरचं लेअर वेगवेगळे दोन लेअर दिसले तुम्हाला, एक वॉटर लेअर आणि ऑइल लेअर. सो यामध्ये एक लेअर तुम्हाला मिळत नाही. ज्याच्यामध्ये एक लेअर नसतं, त्याच्यामध्ये दोन किंवा अधिक लेअर तुम्हाला दिसतात, त्यांना म्हणतो आपण हेटेरोजिनियस मिक्सचर. तोच आपण एक्सप्लेन केलेले पुढच्या याच्यामध्ये लाईन्स मध्ये. द कॉम्पोनंट्स ऑफ द मिक्सचर्स आर प्रेझेंट इन टू ऑर मोर डिफरंट फेजेस. द कॉम्पोनंट्स ऑफ मिक्सचर्स, आता मिक्सचरचे कॉम्पोनंट कोणते कोणते? ऑइल इज अ वन कॉम्पोनंट and water is another component of this mixture, and both components, that is both water and oil, are separated or present into two layers or two phases, oil phase and water phase. Okay, so we take the example of water and sand also, water and oil we take here, blood also, petrol also. So या ठिकाणी हे सगळे जे आहेत बेटा, these are the heterogeneous mixtures. Okay, so please take a screenshot of this. लक्षात ठेवा, हे सगळे प्रॅक्टिकल फेनॉमेनाज आहे. घेतला तर स्क्रीनशॉट? सर घेतला नाही वापिस सर. हाय थांबा. आरामात आरामात, घाई करू नका, शांतता. आपण कुठे जायचं नाही. उद्या परीक्षा का आपली नाही, पुढच्या वर्षी परीक्षा आपली, बरोबर, नीटची. करताय ना. परत परत बोलतो वाक्य, एक वाक्य परत बोलतो. परीक्षा आज नाही, घाई करू नका. परीक्षा पूर्वी, जसं युद्ध आहे ना, युद्ध पुढच्या वर्षी आपलं, तर पूर्वतयारी करा, चांगली प्रॅक्टिस करा, धावपळ करा, पण घाई करू नका. शिकताना एकदम हळूहळू हळूहळू चालू काम, घाई नसावी. ठीक आहे. अतिघाई संकटात नाही. ठीक आहे. फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, आतापर्यंत आपण जे बघितलं, that is called as chemical classification. Chemical classified into two types, pure substances, बरोबर आहे ना, and the mixture. Pure substances are classified in two types, elements and compounds. Elements having three types, metal, metallites and non-metals. Compounds having two types, organic and inorganic. करते का? ठीक है. The physical classification of matter, the physical classification of matter, physical. तर प्लीज टेक अ स्क्रीनशॉट फर्स्ट ऑफ ऑल. याचा अगोदर तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतला असेल तर लगेच सांगा मला. घेतला ना? घेतला सर. व्हेरी गुड. तर फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये फिजिकल स्टेट नुसार केलेले आहे. तर फिजिकल स्टेट तुम्हाला माहिती आहे, बोला.
फिजिकल स्टेट किती असते? कोण सांगतो? फिजिकल स्टेट काय काय असतात? आपण सांगा ना, फिजिकल स्टेट किती असतात मॅटरला? 3 असतात ना, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. इट इज बेस्ड ऑन द फिजिकल स्टेट अंडर द ऑर्डिनरी कंडिशन्स ऑफ द टेम्परेचर अँड प्रेशर. So on the basis of these two nature, force of matters can be classified into following 3 ways. So on the basis of physical state, on the base of the physical state, and under temperature and pressure conditions, the matter is classified into 2 types. So matter into 3 types, that is solid, liquid and gas. So what is the solid here? So solid has, yes beta, a substance is said to be solid if it is possesses a definite volume and definite wall shape. So ज्या सबस्टन्सला डिफरंट व्हॉल्यूम असतो, डिफरंट शेप असतो, अशांना आपण म्हणतो सॉलिड. ठीक आहे. सॉलिडचे शुगर आहे, आयरन, गोल्ड, वूड, मॅक्झिमम दे आर प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. दे ऑल आर सॉलिड. जर एखादा सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये असेल, बरोबर आहे ना, स्थायू अवस्थेमध्ये असेल, मराठी विद्यार्थी सांगतो, स्थायू अवस्थेमध्ये असतील, सॉलिड स्टेटमध्ये असतील, तर त्यांना आपण म्हणतो सॉलिड. अ सबस्टन्स हॅज सॉलिड स्टेट इज सॉलिड, बरोबर ना. अँड दॅट सॉलिड सबस्टन्स पोजेसेस definite volume and definite shape also. So definite shape and definite volume also indication about the solid. So sugar, iron, gold, wood, okay na, these are the, yes beta, these are the solid. आता सॉलिडचं सब क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे क्रिस्टलाइन, सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड मध्ये. करताय का? क्रिस्टलाइन, सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड मध्ये आपण त्यांना पण डिवाइड केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन आपण बघत नाहीये, बट तुम्हाला माहिती पाहिजे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये बेटा जॉमेट्री जे असते, ठीक आहे ना, त्यांचे जे पार्टिकल असतात की नाही, दे आर अरेंज. सो वी आर क्लासिफाईड हियर. सब क्लासिफाय करू आपण. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. तो काही मुद्दा मी घेतला नव्हता, पण आता घेऊन चालतो आपण. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, त्याच्यामधला पहिलाच टॉपिक आहे आपला. सांगा, क्रिस्टलाइन आहे ना, क्रिस्टलाइन सॉलिड. लक्षात ठेवा, हा पॉइंट तुम्हाला 11वी मध्ये पण 11वी मध्ये तुम्हाला हा पॉइंट 12वी सुद्धा येणार आहे. व्हॉट इज मीन बाय क्रिस्टलाइन सॉलिड? अ सॉलिड इन विच, बघा, ऑल द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय, ज्याच्यापासून तो तयार झालेला आहे, बरोबर आहे. ऑल द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर arranged in a regular pattern. ठीक है, is called as crystalline solid. Okay, see here, what is crystalline solid beta here. ठीक आहे ना, हा काही याच्यामध्ये काही पॉइंट नव्हता तो, पण चला काही अडचण नाही, आपल्याला पटकन एका मिनिटाचं काम येते, त्याचं काही वेळ लागत नाही त्याला, म्हणून घ्यायला काही अडचण नाही. बघा, व्हॉट इज क्रिस्टलाइन सॉलिड बेटा, है ना. सॉलिड हॅव्हिंग 2 टाइप्स, एक अमॉर्फस अँड एक क्रिस्टलाइन. सो व्हॉट इज माय क्रिस्टलाइन सॉलिड? अ सॉलिड इन विच all the constituent particle are arranged in a regular pattern is called as crystalline solid. रेग्युलर पॅटर्न म्हणजे काय बेटा, जर जसं आपण घर असतं बेटा, घर है ना, आपलं जे होम आहे ते क्रिस्टलाइन सॉलिड आहे, आणि त्याच्यामध्ये जे ब्रिक आहे म्हणजे विटा ते आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आपल्याला जसा शेप पाहिजे होता, आपल्याला जसा हवा होता शेप आपल्या घराचा, चौकोनी, गोल, त्रिकोणी वगैरे, वाट एव्हर दॅट, है ना, हेक्सागोनल, टेट्रागोनल, ट्रायक्लिनिक, मोनोक्लिनिक अशी शेप आहे बेटा सॉलिडच्या. तर जसा आपल्याला त्याचा सॉलिडचा शेप हवा होता, जसं त्याचं सॉलिडचं आपलं स्ट्रक्चर पाहिजे होतं, तसं आपण काय केलं बेटा, या क्रिस्टलाइन सॉलिड्सला आपण काय केलं, आपण या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला काय केलं, अरेंज केलं, बट इन अ रेग्युलर पॅटर्न. म्हणजे एका वीटच्या वरती एक वीट, है ना,
एका वीटच्या वरती एक वीट, अरे बापरे, एका वीटच्या वरती एक वीट, बरोबर आहे, दुसऱ्या विटीच्या वरती बाजूला एक वीट. छानपैकी आपण काय केलं, त्या विटांची काय केली होती, अरेंजमेंट केली फ्रेंड. आणि ती अरेंजमेंट आपण रेग्युलर केली, छान केली, बरोबर केली, लाईनशीर केली, बरोबर आहे. जसं आपण प्रे करताना लाईन मध्ये उभे राहिलो होतो 10वीपर्यंत, असे एका लाईन मध्ये 10वीचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी, 9वीचे वगैरे. तर एक छान एक पॅरामीटर होतं, कुठे झिगझॅग मोशन न होतं, आणि त्याला म्हटलं आपण की दॅट इज अ रेग्युलर पॅरामीटर. सो when the particles are in the regular patterns, that time that substance is called as crystalline substance. Second type is, याची जर एक्झाम्पल तुम्हाला बघायचे असले सर्व ऑल मेटल्स बेटा. एक्झाम्पल जर बघितलं आपण तर या ठिकाणी ऑल मेटल, ऑल मेटल्स, ठीक आहे ना, मेटल वगैरे जे असतात ते सगळे जण काय असतात, ऑल आर क्रिस्टलाइन सॉलिड. सेकंड थिंग इज अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड. आता मला याचा विरुद्ध अर्थ करून कोण सांगतो बरं, सांगू बरं. कारण तुम्हाला समजलेलं आहे, क्रिस्टलाइन समजला तर मला सांगा तुम्ही आता अमॉर्फस ची काय डेफिनेशन असेल. क्रिस्टलाइनच्या याच्यावरती डोकं लावा, क्रिस्टलाइन वरून अमॉर्फस वरती डोकं लावायचं आपल्याला. क्रिस्टलाइन जसा आहे त्याच्यावर थोडस डोकं लावा. अमॉर्फस काय असेल, कुठे तुम्हाला फक्त एका ठिकाणी चेंज करायचं, मला एका ठिकाणी चेंज करायचं आहे, तो चेंज झाला की काम झालं. कोण सांगतंय का? अनरेग्युलर पॅटर्न. बरोबर. चला आता आता त्याने बरोबर बरोबर जागा शोधली आहे. फक्त त्याचं ते वाक्य बघते, ते त्याला माहित नव्हतं, वर्ड माहित नाही तुला फक्त, बट तुला समजलंय. एकदम राईट बेटा. फक्त मला वर्डचा प्रॉब्लेम येतात, तो वर्ड काय वापरायचा माहिती का, अ सॉलिड. बघा, अ सॉलिड. यस, एनीवन चॅटिंग हियर? Okay, Aditya said that Tejaswini said that solid, है ना, in which, yes, definitely मी बघतो तुमचं. Clear sir. Okay, in which all the constituent particles, एक मिनिट बघता, all the constituent particles are arranged in a irregular. आता बघा, त्याला फक्त वर्ड माहित नाही तुम्हाला, पण तुम्हाला समजलं की याच्या काय पाहिजे. हा, इररेग्युलर पॅटर्न, ठीक आहे, किंवा रॅन्डम पॅटर्न. आणि रॅन्डम मध्ये झिगझॅग मोशन मध्ये पाहिजे. म्हणजे जर झिगझॅग मोशन मध्ये सॉलिडचे पार्टिकल असतील तर त्यांना आपण म्हणतो की इन अ रॅन्डम पॅटर्न, ठीक आहे ना, इज कॉल्ड ॲज amorphous solid. ठीक आहे, इज कॉल्ड ॲज amorphous solid. ठीक आहे. बघा, मग याच्यामध्ये अत्यंत आपल्याला जे फक्त हवं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अधोरेखित करायचं आहे, दॅट इज रेग्युलर पॅटर्न आणि ते इररेग्युलर पॅटर्न, किंवा आपण त्याला एक नाव दिलं अजून रॅन्डम पॅटर्न. म्हणजे काय, झिगझॅग मोशन मध्ये असेल. ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणलं सर सॉलिडचे दोन टाईप आहे, याच्यामध्ये रेग्युलर पॅटर्न असतं आणि याच्यामध्ये काय असतं, इरेग्युलर. तर इरेग्युलर मध्ये जे एक्झाम्पल आहे बेटा ते आहे प्लास्टिक आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर या ठिकाणी चॉक आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्लास आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर याच्यामध्ये रबर आहे, ठीक आहे ना. तर दीज आर द, येस बेटा, क्रिस्टलाइन, दीज आर द अमॉर्फस सॉलिड्स, की ज्यांचं या ठिकाणी काय असतं बेटा, जे पार्टिकल असतात. आता बघा, हे मायक्रोस्कोपिक स्टडी असं बघून तुम्हाला सांगता येणार नाही. प्लास्टिकला प्लास्टिक नुसार रेग्युलर ते व्यवस्थित, पण जेव्हा आपण त्याचा मायक्रोस्कोपिक स्टडी करतो तेव्हा आपल्याला समजतं की याच्यामध्ये जे पार्टिकल आहे ते असे एकसारखे नाहीये बेटा, त्याच्यामध्ये रेग्युलरिटी नाहीये. झिगझॅग मोशन मध्ये ते पार्टिकल असतात आणि ते आपल्याला असं डोळ्यांनी दिसत नाही. दॅट इज अ मायक्रोस्कोपिक स्टडी. सो प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ whole and solid, that is a substance which possesses definite volume and definite shape, that is classified into two types, crystalline solid and amorphous solid. The solid in which, yes, the particles are arranged in a regular pattern, and amorphous is the constituent particles are arranged
in a irregular pattern or random pattern is called as amorphous. Examples of both are crystalline, all the metals, and here the example is plastic, chalk, glass, rubber, etc. So please take a screenshot. जितकं तुम्हाला डिटेल बघता आलं तितकं बघायचं, कळतंय ना? इज कॉल्ड एज नीट एक्झाम. सो घेतला का स्क्रीनशॉट तुम्ही याचा? व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड. सो आता मी जे तयार केलेलं आहे ते माझ्यासाठी काहीच कामाचं नाही आहे, म्हणजे मी याच्यातून ड्रॉप करतो बघा. ओके, घेतला होता ना स्क्रीनशॉट? कोणाचा बाकी तर नव्हता ना? कोणाचं बाकी नाही ना? एनीवन? कारण हे मी लिहिलेलं आहे बरं का, लक्ष द्या. मी जेव्हा लिहितो असं टाईप करून तेव्हा ते टेम्पररी असतं, ते फक्त त्या स्लाइड पुरती असतं बरं का, त्याच्यामुळे प्लीज काळजी घ्यायची. तसे माझ्याकडे कंट्रोल झेड आहे म्हणा, कंट्रोल झेड केल्यानंतर मला ते गोष्टी परत रिमाइंड होत असते, पण स्क्रीनशॉट घेत चला. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट टॉपिक आहे बेटा आपला या क्लासिफिकेशनचा. काय असेल? लिक्विड. लिक्विड एज अ सबस्टन्स. A substance is said to be liquid if it possesses a different volume but not definite shape. ठीक आहे ना? त्याला डेफिनेट व्हॉल्यूम असतो, पण लिक्विडला कुठे डेफिनेट शेप असतो? नसतो बेटा. ठीक आहे ना? पण आपण त्याला व्हॉल्यूम होत असतो, 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर वगैरे असं तसं. ठीक आहे ना? सो द लिक्विड हॅज, ठीक आहे. सो अ सबस्टन्स इज सेड टू बी लिक्विड व्हेन इट पोजेसेस बेटा डिफरंट व्हॉल्यूम असतो त्याला, बट त्याला शेप नसतो. दे टेक द शेप ऑफ वेसल इन विच दे आर प्लेस. बरोबर आहे? तो काय करतो बेटा, ज्या शेप मध्ये त्याला आपण घेतलेलं असेल, ग्लास मध्ये घेतलं तर ग्लासचा शेप, ठीक आहे ना? बाकी कशामध्ये पण घ्या तुम्ही त्या वेसलला, वेसल जसा असेल तसा पाण्याचा शेप बनतो. बरोबर ना? वॉटर बॉटल. सो वॉटर इज नॉट अ बॉटल, है ना? द बॉटल मध्ये वॉटर, दॅट्स वाय वॉटर बॉटल. ग्लास वॉटर, ग्लास मध्ये वॉटर, दॅट्स वाय ग्लास वॉटर. कळतंय ना? सो ज्याच्यामध्ये तो असतो त्याला नाव असतं. गॅस, सॉरी, वॉटर इज प्रेझेंट इन ग्लास, देन ग्लास वॉटर. बरोबर ना? सो ग्लास ऑफ वॉटर, बॉटल ऑफ वॉटर, है ना? सो या ठिकाणी बॉटल, वॉटर बॉटल म्हटलं तर वॉटर इन बॉटल म्हणजे वॉटर इज प्रेझेंट इन बॉटल अँड इट ऑक्युपाय दॅट शेप ऑफ दॅट पर्टिक्युलर कंटेनर. जे कंटेनर असेल, जे वेसल असेल, त्याचा जसा शेप असेल, सिलेंड्रिकल, व्हॉट एव्हर दॅट शेप आहे, असं काही याच्यामध्ये महत्वाचं नाही की शेप कुठला पाहिजे. शेप कुठला पण असू द्या, लिक्विड कॅन ऑक्युपाय दॅट पर्टिक्युलर शेप ऑफ दॅट पर्टिक्युलर वेसल. सो वॉटर एक्झाम्पल जे घेतोय आपण, वॉटर आहे, मिल्क आहे, ऑइल आहे, मर्क्युरी आहे, अल्कोहोल आहे, दिस ऑल आर द शेप, ऑल आर द liquid and they are having a definite volume and they do not have the definite shape. Okay? Next, gas. The gas, the substance is said to be the gas. It doesn't neither be possesses definite or definite त्या ठिकाणी एक शब्द राहून गेला माझा, definite volume है ना? They do not have definite volume here. याला definite volume नसतो. एक वर्ड या ठिकाणी मिसिंग आहे माझ्याकडनं. neither definite possesses definite volume nor a definite shape. याला ना व्हॉल्यूम असतो, ना याला शेप असतो, याला काहीच नसतं या ठिकाणी गॅसला. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहे. दिस इज बिकॉज दे कम्प्लिटली ऑक्युपाय. वाय? दे डू नॉट हॅव्हिंग अ शेप as well as volume. Please, is a scientific reason here, because they completely occupy the whole vessel in which they place. असं नाही की पाणी कसं बेटा, पाणी टाकल्यावरती काय करतं, पाणी एका ठिकाणी स्थिर राहतं. बरोबर आहे? तसं इथे नाही आहे. गॅस काय माहिती का, गॅस आपण सिलेंडर मध्ये टाकला, सिलेंडर मध्ये, तो सिलेंडर मध्ये तुम्ही एक ग्रॅम म्हणजे तुम्ही 1 लिटर गॅस घ्या, 1 ग्रॅम गॅस घ्या, का 10 ग्रॅम गॅस घ्या, तो काय करतो, 10 ग्रॅम सुद्धा पूर्ण सिलेंडर ऑक्युपाय करतो. म्हणून आपण गॅसला वेसलचा शेप देऊ शकत नाही. कारण काय, 10 ग्रॅमला पण तोच स्प्रेडिंग होतं ना, स्प्रेडिंग होत असतं. लिक्विडचं काय असतं, आपण तिथे टाकलं ना की लिक्विड जातं आणि काय होतं बेटा, एका ठिकाणी स्थिर होतं. तसं याचं नाहीये गॅसचं. गॅस एक्सपांडेबल आहे, लिक्विड एक्सपांडेबल आहे का, नाहीये. त्याच्यामध्ये एक्सपान्शन प्रॉपर्टी असल्यामुळे तो समोरचा शेप जो आहे ना, तो एक
जो गोष्ट आहे एक ऍटम तो ऑक्युपाय करू शकत नाही. तो ऑक्युपाय काय, एक ऍटम, 2 ऍटम घ्या, 10 ऍटम घ्या, ते पूर्ण वेसलभर फिरता विचारे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळत नाही की त्याने त्याचा वेसलचा शेप घेतला का नाही घेतला. कळलं ना. तो सो दॅट वेसलचा शेप त्याला मिळत नाही. आपण काही म्हणत नाही की हा O2 गॅस आहे आणि O2 गॅसला सिलेंड्रिकल आहे शेप, असं म्हणत नाही आपण. ठीक आहे ना. त्याला डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम त्या ठिकाणी मिळत नाही, कारण दे कम्प्लिटली ऑक्युपाय द होल वेसल इन विच दे आर प्लेस. म्हणजे काय, ज्याच्यात आपण त्याला टाकतो तो त्याचा पूर्ण सरफेस काय करतो, कॅप्चर करून घेतो. त्यासाठी त्याचे स्वतःच त्याला असं वाटतं की बाबा स्वतःच आहे सगळं. बरोबर आहे. तसं लिक्विडचं नाही बेटा. लिक्विड तुम्ही 1 लिटर घ्या, टाका बरं वेसलमध्ये, तो बरोबर त्याची जेवढी जागा 1 लिटरची तेवढीच जागा तो घेत असतो. कळतं तुम्हाला माझं म्हणणं. जेवढं जागा त्याला घ्यायची आहे 1 लिटरचं क्वांटिटी बदलत नाही. कळतं तुम्हाला. एका लिटरच्या कॅन मध्ये 1 लिटरच त्या ठिकाणी वाटेवर तेल असेल, ऑइल असेल किंवा वॉटर असेल तर तेवढंच मावतं. फक्त त्याचा लेअर कमी होत असतो. बाकी 1 लिटर साठी तो फक्त तेवढी जागा व्यापतो जेवढी त्याला रिक्वायर्ड आहे. तसं पूर्ण होल वेसल ऑक्युपाय करत नाही. हा होल वेसल ऑक्युपाय करतो म्हणून त्याला डेफिनाइट शेप नाहीये. कळलं ना. डेफिनाइट व्हॉल्यूम त्याला नाहीच आहे, पण डेफिनाइट शेप त्याला नाहीये. यासाठी हे एक वाक्य होतं, बिकॉज दे कम्प्लिटली ऑक्युपाय द होल वेसल इन विच दे आर प्लेस. दॅट्स वाय दे डू नॉट पोजेस व्हॉल्यूम अँड शेप ऑल्सो. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, जे गॅस असतील, हायड्रोजन गॅस, O2 गॅस, कार्बन डायऑक्साइड गॅस, these are the all gas बेटा. ठीक आहे ना. So this is a classification, physical classification and chemical classification of the matters. याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घेऊन टाका बेटा. फिजिकल क्लासिफिकेशन फिजिकल स्टेट वरून पडलं बेटा. ठीक आहे. तो आज आपण पूर्ण मॅटरचं क्लासिफिकेशन इन द डिटेल बघितलं. जवळपास 1.5 तास झाले आपण ते बघतोय. तर ध्यानात ठेवा, मॅटर ओळखता आला पाहिजे. एलिमेंट आहे, कंपाऊंड आहे, मिक्सचर आहे, तर कुठलं मिक्सचर आहे, एलिमेंट तर कुठला एलिमेंट आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, ते हे फिजिकल क्लासिफिकेशन, कोण सॉलिड आहे, कोण लिक्विड आहे, कोण गॅस आहे. सॉलिड मध्ये 2 टाईप आहे, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस, ओळखता आलं पाहिजे. घेतला का स्क्रीनशॉट? घेतला का बाळ? ओके चल. आता बघा, येस 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 येस. बघा आता याच्यामध्ये आपल्याला एक पॉइंट आपण घेणार राहिलेला आपल्याला, ज्याच्यामध्ये आपण कंपाऊंड क्लासिफाय केलं नाही आपण. कंपाऊंडचं क्लासिफिकेशन, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेता लिहिताना. आणि सर्वजण तुम्ही लिहिताय नोट्स. बघा, नोट्स लिहिणं म्हणजे एक प्रकारचं क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड. तो पॉइंट आपला बाकी राहून गेला होता ना, क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड. हा, व्हेरी गुड. लिहिलंच पाहिजे. ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके. आता मला सांगा तुम्ही, ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला माहिती आहे, एकदा विचार तुम्हाला, सांगा बरं, व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड? तुम्हाला माहिती बरं? एनीवन नो? कुणाला आठवतंय का 10वीचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कुठले कंपाऊंड? एनीवन? अ कंपाऊंड ना, अ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. तर चला मीच बोलतो कार्बन, कारण कमी टाइम बाकी आपल्याकडे, 2 मिनिटं बाकी आहे. कार्बन कंटेनिंग कंपाऊंड है ना, इज कॉल्ड, है ना, अ कार्बन कंटेनिंग कंपाउंड्स इज कॉल्ड एज अ इज कॉल्ड ऑर्गेनिक कंपाऊंड. ठीक आहे ना, ऑर्गेनिक कंपाऊंड. बघा, बरोबर ना. त्याच्यामध्ये कार्बन असतो, असे कंपाऊंड आपण काय म्हणतो, ऑर्गेनिक म्हणतो. थोडी अपूर्ण डेफिनेशन आहे बरं का. ऑर्गेनिक कंपाऊंड्स, द हायड्रोकार्बन कंपाऊंड्स. ओके, हायड्रोकार्बन कंपाऊंड. बघा, हायड्रोकार्बन compounds are called as organic compound. आता याच्यात तुम्हाला पूर्ण क्लिअर येईल. ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता बघा, तुम्ही जे बघताय की नाही, लक्षात ठेवा, 1 मिनिट.
आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा 2 प्रकारचे डिफरन्स तुम्हाला लिहून दिले मी. येस एनीवन कॉल व्हॉट, बघू द्या मला. येस माझी स्लाइड मागची स्लाइड दाखवा सर, स्क्रीनशॉट घेतलेला नाही. ओके बघा एका मिनिटामध्ये दाखवतो. फक्त तुम्हाला बघा इकडे आपण जे बघितलं आता, ठीक आहे ना. चला आपण उद्याला बघू ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, चालेल ना. एक काम करा, ज्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं बाकी होतं ते घेऊन घ्या. बघा सॉलिडच्या नंतर मी शिकवलं बरं क्लासिफिकेशन सॉलिड. आपण आता उद्याच्या दिवशी बघू पुढचं क्लासिफिकेशन. आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला टेस्ट असेल हा. पहिल्या लेक्चर पासून म्हणजे पहिल्या लेक्चर पासून तर आजपर्यंत जेवढं झालेलं आहे आपलं, त्याच्यावर आपली टेस्ट असणार आहे आज. त्याला आपण प्रॅक्टिस पेपर म्हणतो. तो प्रॅक्टिस पेपर आपला असणार आहे आज. तर अभ्यास करून ठेवा. संध्याकाळपर्यंत टेस्ट तयार होईल आपली. संध्याकाळी 8च्या पुढे टेस्ट तुम्हाला दिसेल. तर टेस्ट द्यायची तुम्हाला रात्री 8 वाजता का तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. लवकर झाली तर लवकर टाकून देईन तुम्हाला मी.